पहिल्यांदा बातमी आली म्हणजे मला राग आला आणि तुम्ही मोबाईल फोडले वगैरे? तुम्हाला सांगू शकतो की काहीच वाटलं नाही. सिरियसली? काहीच वाटलं नाही. मी रडलो सुद्धा नाही. मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीसाठी. प्रत्येक विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर मी पिक्चर पाहतो. मी मतदानाच्या दिवशी माझा फोन बंद करतो. थिंग्स टू डू इन लाईफ अदर दॅन पॉलिटिक्स. पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट फॉर मी. लास्ट रिसॉर्ट. मी फार वेगळ्या कॉन्सेप्टने राजकारण करतो. मला त्रास झाला तर मी त्रास दिला पाहिजे. मी मनाचा मोठेपणा ठेवणं, दिलदार व्यक्तिमत्व ह्या सगळ्या शब्दांना मानत नाही. जाऊन त्याच मैदानात जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध उभं राहायचं, रान पेटवायचं, अख्ख्या महाराष्ट्राची हेडलाईन होती दुसऱ्या दिवशी. काय बोलणार आपण त्याच्यामध्ये? मी जर हे केलं नसतं, हा विचार करतो कार्यकर्ता, याच्या मागे काय उभं राहून करता, याला तर संपून टाकलं. राजकारणामध्ये सोडून देणारा माणूस हा मूर्ख असतो. तुम्ही जर गोष्टी पर्सनल करताय त्याचं उत्तर पण पर्सनलच होतं. ज्यांनी मला पाडलं त्यांना परत पाडून इथं बसलो तुमच्या पुढे. हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करतात? आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे असं काही नाही. आपल्या पक्षामध्ये नितेश राणे साहेब पण आहे, आपल्या पक्षामध्ये सुजय विखे पण आहे. जाती धर्मावर मतं मागण्या इथपर्यंत मी लाचार नाही. दुर्दैवाने मला असं कुठेतरी जाणवतं काही प्रमाणात या नावाखाली आज बऱ्यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील या हिंदुत्ववादी झेंड्याखाली आश्रय घेऊ पाहतात. असं काही ठरवलं होतं का म्हणजे राजकारणात? अजिबात नाही. मला आजही इच्छा नाहीये. मी तुम्हाला आज अनेक वेळेस सांगतो. काय सांगताय? तेव्हा नाही. मला असं वाटतं की तुम्ही इंटरव्ह्यूला येणार तर म्हणून मी थोडंसं खाल्लं नाही तर मी इंटरमिडिएट फास्टिंगवर आहे. ओके. माझं फर्स्ट मील 12:31. ब्रेकफास्ट करत नाही मी. आणि मग डिरेक्टली संध्याकाळी का नेक्स्ट डे? ओके. टू टाइम. टू टाइम. फार कमी राजकारणी सगळी स्पष्टपणे नाही म्हणतात. फार कमी असतात. म्हणजे लोकांना बरं वाटावं, प्रत्यक्ष काम नाही झालं तरी तोंडावरती हो म्हणणाऱ्यांची संख्या फार मोठी आणि अशा वेळी स्पष्टपणे नाही म्हणतात. हे कसं आलं? हे 10 वर्षापासून करतो. म्हणजे माझा स्वभाव हा लोकांनी स्वीकारला. जी गोष्ट होऊ शकत नाही ती होऊ शकत नाही. आश्वासक राजकारणी हे आजच्या काळामध्ये पराभूतच होणार. याची सुरुवात झाली. मी काय कोणाचं नाव घेत नाही. नाही आपण नंतर. पण आश्वासक राजकारणी हे याच्या पुढे आयुष्यामध्ये कुणीही टिकू शकणार नाही. प्रत्येकाचं बघता असं सेम माझं काम करायची स्टाईल हीच आहे. मी जे यश मला जे मिळतं, जसं तुम्ही म्हटले की कोणाला नाही म्हणताना पाहिलं नाही. मी एक लोकसभेचा अपवाद जर सोडला, मी आयुष्यामध्ये अपयश कधी पाहिलं नाही. लोकसभेचं अपयश माझं अपयश मी अजिबात मानत नाही. परिस्थिती तशी होती. तो दोष परिस्थितीचा आहे, ना मतदारांचा आहे ना माझा आहे. राजकीय परिस्थिती बदलते, परत बदलली आणि परत आपण उभारी घेतली या राजकीय व्यासपटलावर. पण मग ते पहिल्यांदा बातमी आली म्हणजे काहीच वाटलं नाही. सिरियसली? काहीच वाटलं नाही. एवढा योगी गुण म्हणजे कुठनं आणलात? काय ध्यानधारणा करता नाही, का काहीच काय? काय करता काय म्हणजे? नाही आता लोकांना आश्चर्य वाटलं, लोकांना दुःखी झाला असं झालं. आता लोकांपुढे कसं हसू की मी पडलोय. लोक रडत होते काय? म्हणजे जवळचे कार्यकर्ते? लोकांना वेदना झाल्या कारण की कार्यकर्ता पळतो. नेता पडला, कार्यकर्त्यांना त्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. त्यांच्या दुःखामध्ये मी अजिबातच निरागस पद्धतीने बसत राहिलो तर ते चुकीचं होतं. ते मोबाईल फोडल्याचं काय होतं? म्हणजे बातमी होती काय होतं की तुम्हाला राग आला आणि तुम्ही मोबाईल फोडले वगैरे? मला आश्चर्य वाटलं. मी ते पॉडकास्ट कोणातरी पाहिलं, 9 मोबाईल फोडले. अरे मी एकच मोबाईल उचलत नाही, कोणाचा 9 मोबाईल कशाला ठेवणार आहे? कॉमन सेन्स आहे. मी तुम्हाला आवडत ना, तुम्हाला हसू आलं त्या गोष्टीचं की 9 मोबाईल फोडले किंवा मी फार चिडलो. मला तुम्हाला सांगतो, मला काहीच फिलिंग नव्हतं. मी अक्षरशः एक थेंब सुद्धा डोळ्यातून माझा पडला नाही. मी माझ्या मुली शपथ घेऊन सांगू शकतो, एक थेंब सुद्धा. मी रडलो सुद्धा नाही. मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीसाठी. हे त्या हवेत गेली आणि म्हणून विधानसभेला हा दिवस पाहावा लागला. मी तर आपलं चालू होतं, जो चल रहा चल रहा. आजही सत्ता आली, वर्ष झालंय, वर्ष पण नाही जरा सरकार येऊन. वडील मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, तरी मी काम करतो, लोकांना भेटतो. मी ह्या विचाराचा माणूस आहे की मला 4 वर्ष काम करायची सवय आणि शेवटच्या वर्षी मी माझं हे लोकसभा जर सोडली त्याच्या अगोदरच्या माझ्या वडिलांच्या प्रत्येक विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर मी पिक्चर पाहतो. मी मतदानाच्या दिवशी माझा फोन बंद करतो. मी कधीही बूथवर जात नाही, काही नाही. मी फार वेगळ्या कॉन्सेप्टने राजकारण करतो.
4 वर्ष हे तुमचे असतात, शेवटचं वर्ष विरोधकाचं असतं. 4 वर्ष कामच एवढं करा की विरोधक जन्मालाच येत नाही 5 वर्ष. कोणीही विरोधक 4 वर्ष पोहू शकत नाही, पळतच नाही. सर्व्हेज कंटिन्यू चालू असतात. तुम्ही कदाचित एखाद्या विरोधकाला ऑफ कॅमेरा विचारलं आजही, तर त्यांना अपेक्षित होतं की मी एक कमीत कमी 2.25 लाख मतांनी पराभूत होईल. अशा पद्धतीचं ते वातावरण होतं. आमचे काही जुने मित्र आहेत पलीकडं, जे त्यांच्याबरोबर इतर ठिकाणी काम करत होते त्या कालावधीमध्ये, आणि त्यांचं डिस्कशनचा पॉईंट हाच होता की 1.5 लाख मिनिमम आमचं सीट येणार, म्हणजे Okay. कोणाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं. आपण ते 25,000 आणू शकतो. ते आपलं यश आहे. पोलरायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होईल अशी कधी अपेक्षित विषय नव्हता. त्या मल्टिपल फॅक्टर्स टू इट. आणि मग एक एक गोष्ट घडत गेली आणि दुर्दैवाने ती गोष्ट घडली. पण परत सांगतो, खासदार झाल्यावर मला खासदार झाल्यासारखंही वाटलं नाही, आणि गेल्यानंतर मी गेलो किंवा माझे खासदार असंही वाटलं नाही. त्यामुळे मला त्या पदात जाण्याचं अजिबात दुःख नाही. ठीक आहे, ज्या लोकांनी त्याचं कारण ठरले, राजकारणामध्ये ते करणं योग्य असतं. शेवटी मला त्रास झाला तर मी त्रास दिला पाहिजे या मताचं मी आहे. मी मनाचा मोठेपणा ठेवणं, दिलदार व्यक्तिमत्व ह्या सगळ्या शब्दांना मानत नाही. जो माझ्याबरोबर चांगला मी त्याच्याबरोबर चांगला, जो माझ्याबरोबर वाईट मी त्याच्याबरोबर वाईट. तर जाऊन त्याच मैदानात जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध उभं राहायचं, रान पेटवायचं, सगळं जे काही झालंय, अख्ख्या महाराष्ट्राची हेडलाईन होती दुसऱ्या दिवशी. काय बोलणार आता आपण त्याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगतो, मी इट्स सरप्राईजिंग. मला हे अपेक्षित नव्हतं की सुरुवातीला, हा, नंतर मला कळालं होतं. त्यांना बरं. नव्हतं जाणवत, पण मला जाणवत होतं की हे मी करू शकतो. हं. मूळ स्वभावात बदल करत पहिली वेळ होती की मी काही पत्ते राखून ठेवले. बर. तसं मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पण मी लोकसभेच्या विधानसभेच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी स्ट्रॅटेजीने केल्या. पारनेर विधानसभा असो किंवा संगमनेर विधानसभा असो किंवा राहुरी किंवा इतर गोष्टी, पण खास करून या 2 विधानसभा विशेषतः फार स्ट्रॅटेजिकली आम्ही गेलो. प्रत्येक गोष्ट स्ट्रॅटेजिकली केली गेली. ही अचानक लागलेली लॉटरी नाही. उमेदवाराच्या निवडीपासून, ओके. म्हणजे अमोल खताळ हे काही ॲक्सिडेंटली झालेला आमदार नाही. माझ्या वडिलांचं नाव वेगळं होतं हो. चर्चेमध्ये, हो. माझं नाव वेगळं होतं. मी आपलं नाव डिफेंड केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर, आणि मग तो आमदार झाला. त्याच्यामागं अनेक वेगळे वेगळे पैलू आहेत जे कदाचित संयुक्तिकपणे ॲक्ट करतात आणि मग तो रिझल्ट आपल्याला टर्नओव्हर मिळतो. तर त्यामुळं माझं आज मी शांत आहे, कारण की माझा सगळं विषय आता क्लिअर झाला. म्हणजे आय हॅव स्टार्टेड फ्रॉम झिरो. ओके. आय एम हॅपी इन लाईफ. माझं जे करायचं होतं, कारण की उद्या एक गोष्ट लक्षात घ्या की मी जर हे केलं नसतं तर माझ्या मागचे मुलं देखील याच्या माग हा विचार करतो कार्यकर्ता, याच्या मागं काय उभं राहून करता, याला तर संपून टाकले, याच्या मागं कोण आहे? बरं, राजकारणात असं जाऊन प्रत्युत्तर द्यायला हवं या विचारांचा आहात तुम्ही? 100% दिलंच पाहिजे. ते शांततेत द्या की ॲग्रेशननी द्या, पण द्या. राजकारणामध्ये सोडून देणारा माणूस हा मूर्ख असतो. सोडता येत नाही. आजोबा पण तेच करायचे, पण ते शांततेत हळूहळू वेगळी स्टाईल करायचे. होती. माझी स्टाईल वेगळी, पण आमच्या दोघांचा उद्देश तोच. वडील काय म्हणतात यावर? वडील वडिलांना त्यांची फिलॉसॉफी कधी आवडली आणि माझी तर आवडतच नाही. ते फार सरळ मनाचे माणूस आहे, व्यक्ती आहेत. फार सरळ मन आहे त्यांचं, आणि त्यांना या सगळ्या गोष्टीपासून फार लांब आहेत. राग, द्वेष, त्यांचं मन फार मोठं आहे, प्रचंड मोठं मन. याला माफ, त्याला माफ, जाऊ दे सोडून. मी तसा नाही. तर माझा तो प्रॉब्लेम आहे, त्याला मी काही करू शकत नाही. पण मी मुद्दामून कोणाला त्रास देत नाही. तुम्ही तुमचं प्रपंच चालवा, मी माझा चालवतोय. आणि राजकीय व्यासपटलामध्ये पक्षाची भूमिका आणि राजकारण हे करावं, आमचा काही आक्षेप नाही. पण सुपाऱ्या घेऊन डायरेक्ट जिथं तुमचा काही संबंध येत नाही. संगमनेरकरांचा कधी काही संबंध नव्हता माझ्या लोकसभेमध्ये, पण ते निवडणूक त्यांची नसताना 500 कर्मचारी पाठवणं, एवढं पार पणाला लावणं, काय गरज नव्हती.
हा, त्यांनी येऊन प्रचार याच्या अगोदरही केलाय, प्रचार करतात, भाषण करतात, भाषण करावं, पक्षाची भूमिका मांडावी, महाविकास आघाडीची त्यांनी भूमिका मांडावी. आमचं काय आक्षेप आहे? थोडी वेगळा पक्ष असं तर म्हणू शकत नाही, नाही भाऊ हा आमच्याकडचा मुलगा फार चांगला, याला विचार करू नका, हा चांगला, असं बोलू शकत नाही. पण तुम्ही जर गोष्टी पर्सनल करताय तर दुर्दैवाने त्याचं उत्तर पण पर्सनलच होतं. त्यामुळे मी पण अगोदर तिकडे जाऊन भाषण केलं, दिस टाइम इट वॉज पर्सनल, कारण की मला पर्सनली ते फील झालं. तेवढाच विषय असतो. आणि राजकारणामध्ये इमोशनल असणं गरजेचं आहे, इमोशन न दाखवणं त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. आणि एखादा तुमच्यावर प्रसंग आला, पराभव झाला, तर त्याचं उत्तर दुसऱ्याच्या व्यक्तीच्या पराभवानेच तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही किती जरी भाषण केलं, तुम्ही किती जरी एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त केलं, पण जर तुम्ही त्यांना पराभूत करू शकले नाहीत तर मग तुमचं राजकारणामध्ये काही उपयोगच नाही. टिट फॉर टॅट हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्याने सगळेच जण चालतात. त्याचं काही मी वेगळं करतो असं काही नाही. बाकीचे लोक अपयशी ठरले, प्रयत्न सगळे करतात, बाकीचे लोक अपयशी ठरले, मला त्याच्यामध्ये यश मिळालं, मला काय फार आनंद झाला त्यांना पराभूत करून असंही नाही आहे. एखादं दोनदा माझ्या समोर एखाद्या कार्यक्रमादरम्यान मला दिसले तर मी पायच पडतो त्यांच्या, आजही पडतो. त्यांना विचारून पहा की कधी मला एकदा, मला आठवत नाही कधी भेटले मधल्या काळात, मी पायच पडले त्यांचे. माझ्या व्यक्तिद्वेष नाही, पण शेवटी माझा आत्मसन्मान, माझा स्वाभिमान आणि माझ्या मागं उभे असलेले लोकांनी, संघटना, त्यांना मला कुठंतरी माझी प्रतिमा बनवून ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते एक राजकीय व्यक्ती म्हणून मी करतो. आणि पराभूत झाल्यावर याच्यामुळं पडलो, त्याच्यामुळं पडलो, हे सगळं मूर्खपण आहे. मी निवडून आलो सगळ्यांमुळे आणि मी पडलो माझ्यामुळे, मी मान्य करायला तयार आहे. त्या बाबतीत ॲक्सेप्ट करायला काही चूक नाही. लहान बाळ तक्रारी करतात, मी तक्रार केली नाही, ज्यांनी मला पाडलं त्यांना परत पाडून इथं बसलो तुमच्या पुढं. मी हे नाही ओ जोरासाहेबांनी मला लई त्रास दिला, मला वाचवा, मला काहीतरी करा, मी लाचार झालो, मला फार त्रास झाला खासदारांचा, त्यांचा असं तसं, मला या लोकांनी धोका दिला. मला सगळं माहिती आहे, कोणी गद्दाऱ्या केल्या, कोणी माझ्या विरोधात काम केलं, कोणी पक्षामध्ये आमच्या राहून माझ्या विरोधात अर्थकारण केलं, सगळं कळतंय मला. पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही, त्यांची बुद्धिमत्व तेवढी आहे, दया आहे त्यांना त्यांच्यावर. उत्तर हे जे विधानसभेला दिलं त्याच्या इतकं चांगलं उत्तर असू शकत नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे आजपर्यंत जाऊन कधीही कोणाची तक्रार केली नाही. मला प्रचंड त्रास आहे पक्षांतर्गत, पण मी एका वाक्याने कधी बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकसभेनंतर आमची जेव्हा बैठक झाली, फडणवीस साहेबांनी सगळ्या पराभूत खासदारांना बोलवलं जेवण आणि विश्लेषणासाठी, आणि म्हटले आता जेवण झालंय, आता एक एक करून तुम्ही आतमध्ये या. तर मी म्हटलं साहेब एक विनंती आहे, टायमर ठेवा, बेल. एक जण वाहून गेला अर्धा तास तर कसं व्हायचं? सगळे हसले. ते म्हटलं आता मला माहिती शेवट कोणाला बोलवायचं असं म्हणून ते गेले. मी, उज्ज्वल निकम साहेब आणि बावनकुळे साहेब बसलेलो, एक एक चालला, एक एक जण चालला, एक एक जण गेले. सगळे मोठे मोठे नेते होते, आमचा नंबर कुठे लागायचा? उज्ज्वल निकम साहेब प्रचंड हसले, इतकं हसवलं मी त्यांना. आणि मग शेवट माझा नंबर साधारण रात्री 1:30 वाजता आला. आणि गेले किती वाजता? 10 वाजता सुरू झाली होती. मी गेलो, साहेब माझं नशीब खराब होतं, काही जरी झालं तरी आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. पाया पडलो, बाहेर पडलो. तो पिये हादरून गेला की सालं 30 सेकंड सुद्धा नाही लागले मला. काय विश्लेषण करणार आहे साहेब? याने माझं लहान बाळ होता, पण याने मला पेन्सिल मारली, याने मला टोचन मारलं, काय नाही पाडलं. आणि मग सत्कार केलं, साहेब मी माझा हिशोब पूर्ण केला, आता आशीर्वाद द्या, संपला विषय. काय म्हणले तेव्हा फडणवीस? जोरात फार खुश होते ते. कारण की जेव्हा वडील गेले त्यांच्याकडे, तर त्यांचा कोणीतरी सर्वे करणार होतो. म्हणजे साहेब सुजय विखे इथं 75,000 मतांनी पडेल संगमनेरमध्ये. आणि फडणवीस साहेब मुलासारखा एक विचार केला की ते म्हणजे सुजय, मी वडिलांना असं सांगितलं की आता तुमचा मुलगा पराभूत झाला, परत दुसरा पराभव जर पाहिला तर खचून जाईल. त्यांची भावना ती चांगली होती की एक चांगला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खचून जायला नको. पण असं म्हणतो की परिस्थिती वेगळी होती, ती मला माहीत होती. तर तक्रारी करणं आपण हे नाही आहोत. हे असं केलं, त्यांनी रडलं. स्वाभिमानाने जगलं पाहिजे.
आपलं मत स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला त्रास होणार, आजही होतो मला. माझ्या मागे अनेक लोक पडलेले आहेत, माझ्या तक्रारी होतात. काम करते राहो. गरीब माणसाच्या आशीर्वादपेक्षा मी म्हणजे लोक बायकांना रात्री मारतात आणि उपवास ठेवतात आणि वैष्णोदेवी यात्रा तिथं शिर्डीमध्ये आम्ही दुर्दैवाने अनेक वेळेस साफसफाईमध्ये आम्हाला किती दारूच्या बाटल्या सापडतात. असं परमार्थ मी करत नाही. त्यामुळं मी फार जास्त याच्यामध्ये भानगडीत पडत नाही. मी गरिबांचं काम करतो. गरिबांच्या आशीर्वाद कमालीची ताकद सर, कमालीची ताकद. मी एकमेव पुढारी असेल राजकीय जीवनामध्ये ज्याला परमेश्वराने 3 महिन्यानंतर संधी दिली परत आपल्या पायावर उभं राहायची. तुम्ही स्वतः तुमच्या विश्लेषणाच्या इतिहासामध्ये पहा की असा कोण व्यक्ती आहे जो पराभूत झाला आणि लगेच कमबॅक करतो. इमिजिएट कमबॅक आहे. 3 महिने इज नॉट अ बिग टाईम इन पॉलिटिक्स. त्याचं सगळ्यात मोठं कारण गोरगरीब जनतेचा आशीर्वाद. अदरवाईज मी किती जरी उपवास ठेवले, शनिवार गुरुवार मला नाही, गुरुवार सोडून मी दारू पिलेला चालतोय, शनिवार सोडून मी साला मटका खेळायला चालतोय, पण मला शनिवार ठेवायचा आहे. मी वारीला गेलो 1 महिनाभर की माझे सगळे पाप धुतले, मग मी परत आपल्या कामाला जे आहे ते लागलो. मी वाळू उचलणार. इट इज ऑल नॉनसेन्स. इट्स अ व्हेरी रॉंग कॉन्सेप्ट विच आय डोंट बिलीव्ह. आणि मला फरक पडत लोकांनाही माहिती. मी वार धरत नाही, काही नाही. एव्हरीवन नोज दॅट. मी भाषणात बोलतो या गोष्टीवर. एक स्वभाव असतो जो लोक स्वीकारतात आणि लोकांनी हा स्वभाव स्वीकारला आहे. जोपर्यंत लोकांना हा स्वभाव पटेल तोपर्यंत आपण राजकारणामध्ये आहोत. ज्या दिवशी लोकांना वाटतं की हा स्वभाव योग्य नाही, आपलं कोणतं घर चल राहायचं, काम धंदा देखेंगे. मुलगी आहे, आता मुलगा आहे, त्याला खेळायला वेळ देतो मी. मला अनेक गोष्टी आहेत. मला माझं हॉस्पिटल परत चिरडलेमध्ये सुरू करायचं आहे. त्याच्यामध्ये मला पेशंटला सेवा द्यायची. ऑफ थिंग्स टू डू इन लाईफ अदर दॅन पॉलिटिक्स. पॉलिटिक्स अ लास्ट रिसॉर्ट फॉर मी. लास्ट रिसॉर्ट, काही लास्ट ऑप्शन असेल मला. आज मी तिला पक्षाने संधी दिली. पण जसं मी म्हटलो, वडील जे म्हणतील ते मी करतो. मगाशी तुम्ही म्हटलात की फार काही असं चॉईसने लुक डिझाईन करत नाहीत, म्हणजे सिम्पल सोबर जे काही आहे ते. तुमचा ज्यांनी पराभव केला निलेश लंके, त्यांनी तर म्हणजे साधेपणा या एका ह्याच्याखाली त्यांना त्याचा फायदा झाला त्यांच्या त्या इमेजचा. तुम्हाला असं वाटतं मी हे गोष्टी मानत नाही की त्यांचं ते साधं घर, त्यामुळे ते कधी निवडून नाही आलेले. ओके, एका पक्षाविरोधात वातावरण होतं बरं, आणि त्या वातावरणावर ते लोकसभेचा परिणाम निश्चित झाला. जर त्यांच्या साधेपणामुळेच ते निवडून आले असेल, त्यांचे मंडळी पडले नाही पाहिजे. बरोबर. तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी केली. स्ट्रॅटेजी आता पण होती. लोकसभेचा प्रश्न सांगतो की एक व्यक्ती अगोदरपासून त्याची आर्थिक परिस्थिती नसेल आणि साधं राहणं, त्याला पर्याय आहे म्हणून ते राहतात अशातला भाग नाही. जुन्या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीची परिस्थिती तशी नसेल तर त्याचं राहणीमान तसं राहतं. माझ्या केसमध्ये एवढं मोठं त्याला म्हणतो ॲन्सेस्ट्रल बॅकग्राऊंड, एवढं राजकीय वारसानी आलेल्या सगळ्या गोष्टी, आणि यामध्ये लोकांना हे कन्व्हिन्स करणं की वो मी पण साधा आहे, हे जरा अवघड जातं. साहजिक. माझं राहणीमानाबाबतीत कोणालाही तक्रार नाही, माझ्या साधेपणाबाबतीतही कोणाला तक्रार नाही, आणि स्पष्ट बोलायचं झालं तर मी ॲक्टिंग करू शकत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे आणि मी त्या लेवलला उतरत पण नाही. काही गोष्टी मी माझे तत्त्व पाळतो. त्या तत्त्वाशी मी आजही बांधील आहे. मी लोकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी दहाव्यानं येऊ शकत नाही. मी भाषणात बोललेलो आहे. मी माझे फोन उचलत नाही, मी भाषणात बोललेलो आहे. तर असं काही गोष्ट नाही आहे की जी मी करू शकत, मी असं काही खोटं बोललो आणि मतं मागितले. आज जे लोक त्यांना मतदान टाकतायत, आज त्यांचे फोन उचलणं बंद झालंय. मित्र चर्चा करतात, माझ्या कानावर आलेली चर्चा. या सगळ्या गोष्टी हळूहळू रिअलायझेशनमध्ये जायला जनतेला वेळ लागतो. आता त्यांना लोकांनी निवडून दिलंय, त्यांनी ते काम करावं. माझ्याकडून तर काय 1 रुपयाचाही त्रास नाही. त्यांना काय करायचं आहे, त्यांना जनतेने संधी दिली आहे. जनता जेव्हा माणूस निवडते तेव्हा जनतेला तो योग्य वाटत असेल माझ्यापेक्षा. तुम्हाला असं वाटतं की त्यावेळी जे सगळं महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण झुकलेलं होतं, किंवा जे काही वातावरण, त्यांना एक प्रकारची सहानुभूती होती त्या 2 पक्षांना, तर मग त्या जागी, त्या व्यक्तीच्या जागी, लंकेच्या जागी दुसरं कोणी उभं केलं असतं त्या चिन्हावरती तरी निवडून 100%.
म्हणजे त्यांचं असं काही व्यक्तीचा करिश्मा किंवा असं काही नाहीये. नाही, व्यक्तीचा करिश्मा म्हणजे एक सिटिंग आमदार असल्या कारणाने, एक सिटिंग आमदार असल्या कारणाने आणि कोविडच्या कालावधीमध्ये हम्म. जे काही त्यांचं नाव मीडियावाल्यांनी केलं, बरं. मी परत सांगतो, मीडियावाल्यांनी केलं. ओके. शेवटी पब्लिक परसेप्शन एक भाग असतो, तो परसेप्शन मीडियाने निर्माण केलं आणि त्या आधारावरती गाडी पुढं सरकली. व्यक्तिगत 100% त्यांचं त्या आमदार या नात्याने त्या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्य, तरीसुद्धा तुम्ही विचार करा की त्यांच्या विधानसभेमध्येच मला एक 20,000 मतच फक्त मी पाठीमागं आहे, जे कदाचित त्यांना वाटत होतं 1 लाखामध्ये मी पुढं जाईल. तर व्यक्तिमत्व म्हणून तुलना जर केली, जनतेने केली असावी कदाचित, तर मला असं वाटतं मेजर फॅक्टर हा अँटी गव्हर्नमेंट वेव्ह होती महाराष्ट्रामध्ये. राईट. नाही तर मी एकटाच नाही, हो बरोबर आहे. सगळ्यांचाच कार्यक्रम लागला. राईट राईट. आणि ते जर फॅक्टर असते तर माझ्या एकटाच पराभव झाला असता. त्यामुळं मी हे मानत नाही की त्यांचं व्यक्तिगत काही कॉन्ट्रीब्युशन आहे. हो, इतर उमेदवारांपेक्षा जे महाविकास आघाडीकडे त्या कालावधीमध्ये उपलब्ध होते संभाव्य, त्या सगळ्या लोकांमध्ये हे उमेदवार त्यातल्या त्यात एक फाईट देणारे उमेदवार होते आणि त्यांना त्या परिस्थितीचा फायदा मिळाला आणि ते विजयी झाले. मग सामान्य माणसांना तर राजकारणामध्ये यायचं आहे, तर त्याच्यासाठी काय SOP आहे? त्यांनी घ्यावं, कसं? जसं सगळे येतात. सरपंच होतात, लोक जिल्हा परिषद लढवतात, लोक आमदारही होतात. सामान्य माणसाला पण संधी आमदार व्हायची. आज अमोल खतासारखा तुमच्या पुढे उदाहरण आहे शेजारी, की सामान्य माणूस आमदार होऊ शेजारी शकला. नाही, मी मतदार आहे त्यांचे. मतदार आहात तुम्ही. ओके, सॉरी. तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. एक सामान्य माणूस, आपला सेतू कार्यालय चालणारा माणूस आज आमदार होतो, एक मंत्र्याला पाडतो. तर तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे. सामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी निश्चित लागतात. एक, कोणाचं तरी पाठबळ लागतं, आणि 2, परिस्थिती तशी निर्माण झाली पाहिजे जी त्याला त्या लाटेवर सवार होऊन पुढं पोचवेल. हे थोडंसं लक फॅक्टर म्हणायचं. एक्झॅक्टली. लक नाही, परिस्थिती. लक ठीक आहे, लक तर वेगळ्या गोष्ट आहे. ही परिस्थिती असते आणि ती परिस्थिती अशी होते की जेव्हा शेवटी मला जर राजकारणात यायचं आहे तर मला कोणाला तरी पाडावं लागेल, बरोबर. एक काळ असा येतो राजकारणामध्ये जेव्हा लोकांची मानसिकता होती की आपण मतदान कशाला टाकतो. हे फार इंटरेस्टिंग आहे, काय कोणी तुम्हाला सांगणार नाही, मला माहिती सांगितलं असावं. आपण जेव्हा मतदान टाकतो, मी मतदान टाकायला का चाललोय, जेव्हा ही थॉट प्रोसेस येते की मी मतदान टाकतोय, मला माहित नाही कोण निवडून येते, पण मला याला पाडायचंय, अशी येते एक फेज. अशीच फेज असते. प्रस्थापित जेव्हा पडतो तेव्हा बहुतांश लोकांची ही मानसिकता होऊन जाते की एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्यापेक्षा आम्ही याला पाडणं आम्हाला गरजेचं वाटतं. नकारात्मकतेचं मतदान आणि पाठबळ हे एका सामान्य माणसाला आमदार करण्यामध्ये यशस्वी होतं. आणि तसंच प्रस्थापिताला तरच प्रस्थापित पडू शकतो, अन्यथा प्रस्थापित पडत नाही. त्यांच्याबद्दल, प्रस्थापितांबद्दल जेव्हा लोकांची मानसिकता होती की आता याला असून आमचा काय फायदा नाही, तर संगमनेर तालुक्याच्या जनतेला हे वाटत असेल की आज जर माझं, आणि मी हेच भाषण केलं जेव्हा सगळे कार्यकर्ते आले, जेव्हा अमोलला तिकीट डिक्लेअर झालं, सगळे लोक मला एकत्रित आले, किंवा जेव्हा विजय औटीचा माघार झाला पारनेर तालुक्यात, तेव्हा सगळे लोक एकत्रित आले. नाराज असतात कार्यकर्ते, नाही नाही आम्हाला संधी नाही, याला संधी नाही. म्हटलं आपला उद्देश काय? आपला उद्देश आहे यांना पाडायचं. अर्जुन सारखं मछली की आग दिखनी चाहिए, मछली को मत देखो. आवर टार्गेट इज दिस, वी हॅव टू अचीव दिस. हा, पर्याय देताना आपण चांगला पर्याय दिला, त्यामुळे त्याचाही फायदा झाला, 100% झाला. पण नकारात्मकतेने पूर्णपणे चित्रीकरण झाल्याने तो परिवर्तन घडू शकतं, अन्यथा परिवर्तन घडणं हे अटळ असतं. कोविडचा विषय निघाला, रेमडेसिवीर आणले होते, ते विमानातनं आणले, तो व्हिडिओ नंतर ते काय म्हणजे ते कसं जमवलं?
ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्याच्यात आजही कोर्ट केस चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं संयुक्तिक नाही. पण ते केलं का हे मी सांगतो की माझ्यासमोर सेकंड वेव्ह जी होती ती प्रचंड भयानक होती. ऑक्सिजन शॉर्टेज, प्रमाणाबाहेर डेथ्स झाल्या आणि माझ्यासमोर लोक मरत होते ICU मध्ये. यांनी जे कोविड सेंटर चालवलं त्याच्यामध्ये एकही सिरियस पेशंट नव्हते. व्हेंटिलेटर्स नव्हतं, त्यामुळे सिरियस पेशंट असलं काही कारणच नाही. आमच्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने सगळे सिरियस झालेले पेशंट आमच्याकडेच येते, हॉस्पिटल असल्यामुळे सॉल्व्ह होते. पेशंट मरत होते, रॅमडेसिविरसाठी मारामारी सगळीकडे होत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना मरताना पाहण्यापेक्षा माझी आहे परिस्थिती, मी घेऊन गेलो खाजगी विमान. मी जर आज खाजगी विमान वापरतोय तर मी फक्त स्वतःच्या फिरण्यासाठी वापरत नाही, जेव्हा लोकांना गरज पडते तेव्हा देखील वापरलं जातं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की राजकीय माणूस हा आर्थिक सक्षमच पाहिजे, तरच तो विकास करू शकतो. हे कदाचित वेगळ्या वेगळ्या माध्यमातून अधोरेखित केलं जाऊ शकतं, कारण की मी समाधानी आहे, माझी आर्थिक परिस्थिती बरी आहे. मी रस्त्यामध्ये 5 रुपये, गटारीमध्ये 5 रुपये, मला गरज नाही ह्या गोष्टीची, म्हणून विकास होतो. तर त्याच दृष्टिकोनातून रॅमडेसिविरचा पण निर्णय जेव्हा घेतला तेव्हा ती काळाची गरज होती, तेव्हा ती आणली. हो, ती परिस्थिती कदाचित योग्य नव्हती, लोकप्रियता वाढली, पण न्यायबाबीत ती योग्य नाही, असा तो दोन भाग आहेत. आणि जसं मी म्हटलो की मला अडकवण्याच्या लोकांची जास्त इच्छा असते. ज्यांनी दुसरी कोविड सेंटर चालवलं तिथं अधिक भयानक प्रकार घडलेले आहेत, पण दुर्दैवाने तिथं तक्रार करणारं कोणी नव्हतं. इकडं व्हिडिओज आपण टाकल्या कारणाने त्याच्यामुळे आता मी जर ऑनलाईन लपून वाटून टाकले असते तर काही त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे चर्चा नसती झाली. इम्पॉर्टन्स असतं पण चर्चा नसती झाली. पण सगळेच जण आपल्या आपल्या पराने आपलं आपलं काम प्रमोट करत होते. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम इन माय लाईफ की मी बाकीच्या लोकांकडे पाहून की यार हे लोक पण काम करताना जनतेला दाखवत आहे की आम्ही किती चांगलं काम करतोय, आमदार असतील खासदार असतील, तर मी पण हे दाखवलं पाहिजे. म्हणून मी दुसऱ्या लोकांच्या ज्याला आपण म्हणतो ॲडव्हर्टिजमेंटनी प्रभावित होऊन किंबहुना इन्फ्लुएन्स होऊन, प्रभावित म्हणताना इन्फ्लुएन्स होऊन मी ते पाऊल उचललं. फर्स्ट टाइम. मी असं कधी कोणाकडे पाहून काही करत नाही, पण आमदार कोणी व्हिडिओ टाकतंय, कोणी हे करतंय, कोणी ते करतंय, म्हणायला आपणच हे करतंय असं जनतेला वाटायला नको. नाही तर मी तर ICU मध्येच आहे, रोज पेशंटला वाचवतोय, रोज ऑक्सिजनसाठी भांडतोय. पण त्या प्रदर्शनाच्या स्पर्धेमध्ये मी अडचणीत आलो, एवढंच त्याच्यामधलं सारांश मला वाटतं व्यक्तिगत. बाकी आता त्याला न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती होणार, ती चालणार, आम्ही जबाब देतोय, तर इट्स पार्ट अँड पार्सल. प्रॅक्टिस करता म्हणजे सर्जरी वगैरे करता होतो वेळ? नाही आता नाही. मला त्या गोष्टीचं खंत आहे. म्हणजे एवढं शिक्षण घेऊन आपण जे केलं पाहिजे ते करत नाही, हे काय करत बसलोय आपल्याला आपलं माहिती. दिस इज नॉट माय जॉब. पीसफुल लाईफ होती. सकाळी उठायचो 7 वाजता, ऑपरेशन थिएटरमध्ये जायचो, 5-6 तास ऑपरेशन व्हायचं, दुपारी आलो, जेवलो किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जेवायचो आणि संध्याकाळी OPD आणि 6 वाजता घरी शांततेत जेवण. किती वर्ष असं आयुष्य? मी ॲक्च्युली म्हणजे 2009 पूर्वी जे काही वेळ देऊ शकलो. वडिलांच्या विधानसभेनंतर मी इमिजिएटली क्विट केली प्रॅक्टिस. मी वर्षभर साधारण प्रॅक्टिस केली. मी सायनला होतो गव्हर्नमेंट कॉलेजला, तिथं मी माझं बऱ्यापैकी ट्रेनिंग माझी झाली. पण 2009 नंतर आय थॉट दॅट इट्स हाय टाईम की आय हॅव टू चेंज माय प्रोफेशन. माझ्या वडिलांना माझी गरज आहे. ते कधी म्हणत नव्हते, पण मला ते जाणवलं एक विधानसभेमध्ये. आणि मग त्यानंतर ते बॅलन्स करणं शक्य नाही, कारण की मी ऑपरेशन करतो, समजा मेंदू उघडून बसलो आणि फोन आला, दादा मारामारी झाली, आता ते मी ते पाहायचं का ते. म्हटलं बाबा आय हॅव टू क्विट ॲटलिस्ट वन प्रोफेशन. तर मग आय चोज की माझ्या पारिवारिक जीवनामध्ये माझ्या परिवाराला माझी आवश्यकता इथे जास्त आहे, मी तिथं स्विच झालो. पण आजही मी कन्सल्ट करतो. माझ्याकडे लोक MRI घेऊन येतात. पेशंट, दादा हे सांगा, आमचं पेशंट रुबीला आहे, आमचं पेशंट इकडे काय केलं पाहिजे, काय नाही. माझ्या ओळखीने मी चांगले डॉक्टर्सकडे डॉक्टर्स प्रचंड आहेत, पण सगळेच चांगले नाहीत, कारण की ब्रांच एवढी सेन्सिटिव्ह आहे की आजार काही जरी असला तर योग्य माणूसच तो आजार बरा करू शकतो, हे मला माहिती आहे. म्हणून योग्य ते असलेल्या माणसाकडं माझा माणूस पाठवणं, मैत्रीमध्ये बिल माफ करणं,
या सगळ्या गोष्टींचा फायदा मी आज या शैक्षणाच्या माध्यमातून लोकांना देऊ शकतो. विखे पाटील परिवार असं आहे ना, म्हणजे फक्त नगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये आहे. काँग्रेसला सोडणं हा जो निर्णय आहे, काय वाटतं आता पाठीमागे वळून बघताना त्या निर्णयाकडे? मी तर खुश कधीच नाही. म्हणजे त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे विषय आहेत ना, आयडिओलॉजी, पक्षाची आयडिओलॉजी किंवा पक्ष, हे मी एकदम लेट स्टेज राजकारणात आल्यामुळे मला ह्या कधी गोष्टींचा प्रभावच नाही पडला. टिपिकल घडीतनं आलाच नाही. हां, मी टिपिकल घडीत आलोच नाही. मी कम्प्युटर टाईप ऑपरेट करतो. मला वडिलांनी सांगितलं हे करायचं आहे करा, त्यामुळे भाजपमध्ये जायचं चला. ओके. मला असं काही वाटलं किंवा काय फार दुःख झालं किंवा फार वेदना झाल्या, कारण की आमचा संघर्ष हा कुठं जरी आम्ही गेलो तरी आम्हाला कायमच आहे. आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही जिल्ह्याअंतर्गत आमचा संघर्ष कायम राहिला. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर देखील जिल्हा अंतर्गत छुपा संघर्ष मी म्हणेन तो कायमच आहे. हा विषय पक्षापेक्षा व्यक्तिविरोधाचा आहे. विखे पाटील ह्या परिवाराला विरोध असणं स्वाभाविक आहे, कारण की विखे पाटील परिवार हा सातत्याने प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलेला परिवार आहे. आम्ही कधीही या जिल्ह्यामध्ये आमचं नातं-गोतं वाढवलं नाही आणि त्यामुळे या परिवाराची प्रतिमा प्रस्थापितांविरोधातला परिवार, सर्वसामान्य माणसांना ताकद देणारा हा परिवार, आणि मग त्या भूमिकेमुळे आम्ही कुठं जरी पक्षात जात असो आम्हाला आमचा संघर्ष जिल्ह्यात कायम आहे, आजही आहे. पण गांधींच्या खूप क्लोज होते, म्हणजे विखे विषय निर्णय क्षमतेचा आहे. त्या काळात राहुल गांधींना प्रत्येक सोपा निर्णय घ्यायचा होता की बाबा काँग्रेसचं तिकीट देऊन टाका. हो. पण दुर्दैवाने त्यांना त्या गोष्टीचं ज्याला आपण म्हणतो की गरज वाटत नसावी की आपण एखादा मुलगा तिथपर्यंत गेला. वडील गेले होते. ओके. आणि सगळ्या मिटिंग त्या महाविकास आघाडी नव्हतं नाव तेव्हा, काय होतं मला आठवत नाही नाव. माझे वडील विरोधी पक्षनेते असताना सगळ्या बैठका जागा वाटपाच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस माझ्या घरी होत होत्या. जेवण, मासे, प्रॉन, म्हटलं जेवण आपल्या तिकिटाचं आहे ना काय, बरं सगळे पत्रकार घराबाहेर असायचे. त्यामुळे दादा तुमचं काय, अरे म्हटलं माझं सोडून सगळी चर्चा होत आहे. 3 मिटिंगा झाल्या. अरे म्हटलं बाबा हे चाललं काय, घर आपलं, सगळ्या मिटिंग आपल्याकडं आणि आपल्याच तिकिटामध्ये चर्चा नाही. मग वडील गेले राहुलजींना भेटायला आणि राहुलजी म्हटलं एक काम करा, तुम्ही घड्याळाचं तिकीट घ्या. मग आता वडिलांनी हा विचार केला की आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याला हे सांगतोय की तुमच्या मुलाला लोकसभा लढवायची असेल तर तुम्हाला घड्याळ घ्यावा लागेल. तर तिथून आले आणि मला म्हणले आता आपला प्रवास दुसऱ्या दिशेने आपल्याला करावा लागेल, कारण की इथं तुला न्याय मिळू शकत नाही. आणि त्यांना हे विचारलं की साहेब आपण जर प्रवेश केला तर दोघांपैकी एकाच भविष्य घडेल. मी तर 101% निवडून येण्याची परिस्थिती माझी आहे, हा सर्वेही सांगतो. मात्र पक्ष बदलल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला न्याय मिळेल न मिळेल मला माहिती नाही. आज आपण त्या पक्षातच नव्हतो, तर त्या पक्षात तुम्हाला न्याय मिळेल, त्यांची विचारधारा वेगळी आणि नेते वेगळे, टोटल कॉन्ट्रास्ट आहे. एनसीपी काँग्रेस आणि काँग्रेस एनसीपी सारखे, पण भारतीय जनता पार्टी टोटल वेगळी आयडिओलॉजीचं पक्ष. तर म्हणजे कोणाचं तरी नुकसान होणार, तुमचं किंवा माझं. ते म्हटलं माझं राजकारण मी जगलोय, मला आता अपेक्षा काही नाही, तुझं भविष्य तू निर्णय घे, हा निर्णयच योग्य आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मग आपण माननीय मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस साहेबांनी फार मान सन्मान दिला, वडिलांना दिला, मला दिला आणि मग तेव्हा तो निर्णय घेतला. सुरुवातीची 2.5 वर्ष खासदार झाल्यानंतर महाविकास आघाडी आल्यावर मला प्रत्येक माणूस हा म्हटलं की किती मोठी चूक केली आयुष्यात तू, वडिलांचं करिअर संपवलं, फलाना झालं, टिमकाना झालं. मला फार ऐकावं लागलं लोकांचं. पण शिंदेसाहेब गुवाहाटीला गेल्यामुळे आम्ही परत जो कमबॅक केला, लोक म्हणतात सुजय विखे सारखा मुलगा नाही. तर सांगायचं तात्पर्य काय की लोकांचं परसेप्शन
लोक काय बोलतात यांचं मत क्षणिक आहे. जे लोक मला जो देश होते तेच 2.5 वर्षानंतर मी किती चांगला निर्णय घेतला त्या काळात, तर फार आपण याच्यावर विचार न करता आज जो आपल्याला मान सन्मान देईल, आदरणीय फडणवीस साहेबांनी प्रचंड कामं आमचे केले, मान सन्मान दिला. आयडिओलॉजिकली पक्षाच्या त्यावेळेस, आता ठीक आहे आता आपण आयडिओलॉजीमध्ये रुळलेलो आहोत, पण त्यावेळेस पक्षाच्या आयडिओलॉजीपेक्षा फडणवीस साहेबांची आयडिओलॉजी, त्यांची काम करायची पद्धत, त्यांनी दाखवलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रवृत्त करण्यामध्ये यशस्वी ठरला पक्षांतर करत. आणि आज पक्षामध्ये आल्यानंतर 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये महसूल मंत्रीपद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी आम्हाला संधी दिली. आजही परत आम्हाला मंत्री केलेलं आहे. साहेबांचं प्रत्येक शब्द माननीय फडणवीस साहेब ऐकतात, किंबहुना कामं होतात. आपल्याला काय पाहिजे बरं, कामं आमची व्यक्तिगत नाही किंवा माझं काय, माझ्या मुलाला नोकरी द्या किंवा काय, मतदारसंघाच्या विकासासाठी काही असे निर्णय असतात जे मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्षेत्रात आहेत, ज्या गतीने ते निर्णय घेतात. त्यामुळं आम्ही फार समाधानी आहोत. काँग्रेसमध्ये काम करत असताना दुर्दैवाने असे काही लोक वरतून लादले गेले की मंत्री असूनही काही उपयोग नव्हता. 1000 वेळेस मुख्यमंत्र्याकडे जाऊन बसणं आणि त्यांना सांगणं की साहेब एक करा, पण मुख्यमंत्री निर्णयच घेऊ शकत नसतील. त्यांच्याही वरती माणसं नाही, तेच निर्णय. आता माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब कधीच निर्णय घेत नव्हते. आम्हाला इतका प्रचंड त्रास असायचा राष्ट्रवादी काँग्रेसचा. कॅबिनेट मंत्री असून तक्रार करून जर कोणी ऐकत नसेल, अशोक चव्हाण साहेबांचा काळ चांगला होता, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ चांगला होता, पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये त्यांना महाराष्ट्राचा राजकीय अनुभव नसल्या कारणाने, व्यक्ती चांगले आहेत, सुशिक्षित आहेत, पण दिल्लीसाठी योग्य होते, महाराष्ट्रासाठी नाही. आणि ते महाराष्ट्रामध्ये आल्यामुळं जे काही थोडंफार काँग्रेस उरलं होतं ते पण बसता गुन्हा गेला आणि संपून गेलं. कारण की पृथ्वीराज चव्हाण साहेबांची ती इमेज मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीला टॅकल करणं आणि काँग्रेस जिवंत ठेवणं, त्याच्यामध्ये ते 100% अपयशी ठरले. आणि त्यामुळं खरं डिसइंटिग्रेशन ऑफ काँग्रेस वाढलं. मी परत सांगतो की ॲज अ इंडिव्हिज्युअल फार हुशार व्यक्तिमत्व, फार चांगले व्यक्तिमत्व, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला टॅकल न केल्यामुळे आमचं देखील खच्चीकरण झालं. आमचा विरोध हा काही राहुल गांधीजींना नव्हता किंवा सोनिया गांधीजींना नव्हता, किंबहुना गांधी परिवाराला आमचा विरोध आहे. मी तर आजपर्यंत भाषणामध्ये कधी त्यांच्या विरोधात काही अपशब्द बोललेलो नाही, किंबहुना त्यांना कधी खाली दाखवलं नाही. पण जे निर्णय त्यांनी घेतले महाराष्ट्रासाठी, ते निर्णय नेतृत्वाचे चुकल्यामुळे त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला. आणि म्हणून आज पाठीमागं पाहत असताना कुठलंही दुःख आम्हाला होत नाही. ते आमदार ते थोडे भाजपच्या बाजूने झुकलेले वाटले. सत्यजित तांबे, आम्हीच इंटरव्ह्यू घेतला होता आणि थोडेसे इंटरेस्टिंग वाटले की भाजपच्या काय म्हणतात कधी येऊ शकतात. काय वाटतं? मी परत सांगतो, सत्यजित तांबे हे भाजपकडे झुकलेले नाही, ते माननीय फडणवीस साहेबांकडे झुकलेले आहेत. बरं. फडणवीस साहेबांचं व्यक्तिमत्वच असं आहे की जे तरुण सुशिक्षित आहेत, कोणत्याही पक्षाचे असो, जे तरुण राजकारणामध्ये काहीतरी करू इच्छितात आणि जे एकदा फडणवीस साहेबांबरोबर बसून चर्चा जर त्यांनी केली तर ते फडणवीस साहेबांकडेच त्यांचा कल होतो. बरं. कारण की आम्ही जेवढे युवक आहोत, काँग्रेसमध्ये पण अनेक माझे मित्र आहेत, इतर पक्षामध्ये पण माझे समन्वयक मित्र आहेत, सगळ्यांचं आज अप्रिशिएशन माननीय देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि त्यांचा कल पक्षाकडे नाही. सत्यजित तांबेला तुम्ही आजही ठोकून विचारलं तर ते पक्षाची आयडिओलॉजी भारतीय जनता पार्टीची मान्य करणार नाहीत. ते आज इकडं झुकलेले आहेत कारण की त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांप्रती त्यांचं असलेली जी काय भावना असेल ते जास्त व्यवस्थित सांगू शकतात. पण माझं असं असेसमेंट आहे की हे जे काही बदल आपण महाराष्ट्रात पाहतात किंवा इतर अपक्ष लोक पण जे आपण आज भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत किंवा गुवाहाटीमध्ये पण ज्या प्रमाणात संख्येमध्ये लोक गेले, त्यामध्ये पण माननीय फडणवीस साहेबांचं नेतृत्वाचं कौशल्याचा फार मोठा वाटा आहे. माझं तिकडं जाणं पण, आता मी आज जायचं म्हणून म्हणणार नाही माझं सगळी आयडिओलॉजी मान्य आहे आणि मी फार मोठा काहीतरी त्या विचाराने प्रभावित झालो, हे बोलणं खोटं बोलणं. काय खोटं बोलायचं?
आज आपण आल्यानंतर त्या आयडिओलॉजीला आपण आज रुजू होतोय हळूहळू त्याच्यावर. तरी सुद्धा मी भाषणांमध्ये प्रखर बोललो की जाती धर्मावर मतं मागण्या इथपर्यंत मी लाचार नाही. माझं मत माझ्या विकासाला द्या, जाती धर्माला नाही. ठीक आहे, त्याचा परिणाम होतो, कधी कधी पक्षांतर्गत सुद्धा टीका टिप्पणी होते माझ्यावर, पण डॉक्टर आहे यार मी. माझ्याकडे आलेला पेशंट मी कसं सांगावं की हा कोण आहे, जाती धर्म, तर मी विचारलं ती जी मूळ सवयच नाही कधी लहानपणापासून किंवा आपल्या व्यवसायामध्ये, ती आज अचानक कशी आणून. तर कोणीही व्यक्ती जो आज भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितो, जो दुसऱ्या पक्षाचा आहे, त्याला अजून भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी समजणं किंवा त्याची कार्यपद्धती समजायला वेळ लागत असेल, पण त्याचा कल जो असेल पक्षाकडं, त्याचं कारण फक्त CM साहेब आहे, दुसरं कोणीच नाही. हिंदुत्ववादी आहात का? पण मी हिंदू असण्याचा अभिमान आहे. हिंदुत्ववादीचे वेगळे वेगळे डेफिनेशन आहेत. बरं, तुमची काय? माझी डेफिनेशन हीच आहे की जियो और जीने दो. एखाद्या विचाराला पाठबळ देणं आणि आपल्या धर्माचं संरक्षण करणं हे आपण करू शकतो आणि ते केले गेलंही पाहिजे. त्याचा अर्थ दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला संपून टाकणे असं असू शकत नाही. माझा धर्म त्याला सुरक्षित ठेवणं आणि त्या धर्माचा प्रचार करणं ही माझी हिंदुइझमची आयडिओलॉजी आहे. पण मला माझा धर्म वाचवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला मारून आणि संपून टाकल्यावरच माझा धर्म सुरक्षित राहील, हे या हिंदुइझममध्ये मी बिलीव्ह करत नाही. मी काही गोष्टी आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काही विचारांनी प्रेरित झालो. त्यांची विचारधारा, त्यांचे काही विचार त्यांनी माझ्या पुढे ठेवले. आम्ही अनेक वैचारिक बैठकींमध्ये बसतो. तर धर्मसुरक्षा ठेवणं, धर्मामध्ये एकाग्रता ठेवणं हे गरजेचं आहे. पण दुर्दैवाने मला असं कुठंतरी जाणवतं की काही प्रमाणात या नावाखाली आज बऱ्यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील या हिंदुत्ववादी झेंड्याखाली आश्रय घेऊ पाहतात. ओके. शेवटी लक्षात घ्या, मी दारू आणि नशा करणारा जर व्यक्ती असेल, रस्त्यावर चालणारी एखादी आमची भगिनी असेल आणि उद्या तिचा बलात्कार जर होणार असेल, तर करणारा हा विचारणार की बाबा तू हिंदू आहे का, मुसलमान आहे का, तू ख्रिश्चन आहे का, काय. जर आपण समाजामध्ये माणसाची ओळख धर्मावर करायला लागलो आणि त्याचे सगळे दुर्गुण विसरत चाललो, तर ज्या गोष्टीसाठी हे अमेरिकेचं एक उदाहरण सगळ्यात ज्वलंत आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेन तयार केला USSRच्या विरोधात आणि शेवटी त्याच ओसामा बिन लादेनने 2 विमानं यांच्या वर्ल्ड टॉवरमध्ये घातली. एक्झॅक्टली. तर जेव्हा आपण एखादा दानव तयार करतो, तर तो दानव एका मर्यादेनंतर ओळख संपून परत तुम्हाला चालणार. हे निसर्गाचा नियम आहे. हे काय मी म्हणतोय म्हणून किंवा कोणी म्हणून नाही. म्हणून मला असं वाटतं की धर्मवाद बुमरँग होऊ शकतो. धर्मवाद बुमरँग नाही होणार. धर्माच्या नावाखाली आपण चुकीचे कृत्य करणारे लोकांना पाठीशी घालणं हे टाळलं पाहिजे. आणि जर ते कोणी करत असेल तर त्याला देखील समज दिली गेली पाहिजे, या मताचा मी आहे. धर्मवाद हा योग्य पण आहे, अयोग्य पण आहे. त्याचे वेगळे वेगळे केंद्रबिंदू आहेत. पण समाज सुरक्षित ठेवणं राहणं गरजेचं आहे, कारण की कधी ते आपल्यावर देखील येऊ शकेल ही जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवावी. लोकप्रतिनिधी पुरतच म्हणतोय मी की मी माझ्या मतदारसंघामध्ये एखादा व्यक्ती जर म्हणत असेल मी हिंदू आहे आणि तो अवैध दारूचा व्यवसाय चालवत असेल, तर त्याला मी हिंदू म्हणून सोडू शकत नाही, त्याच्यावर कारवाईच होणार. तर धर्माच्या नावामध्ये गुन्हेगार लपता कामा नये, ही जर आपण काळजी घेतली तर हो, हे हिंदुत्व प्रदीर्घ काळ टिकेल, हे हिंदुत्व सर्वोपरी मान्य होईल आणि हे हिंदुत्व समाज देखील सुरक्षित ठेवेल. जेवढीच एक गोष्टीची काळजी आपण घेतली तर. पण मग ह्या कधी व्याख्यांमध्ये आपण गेलेलोच नाही. तुमचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे तुम्ही सांगताय तसं, आणि मग असं हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करता? तुम्ही म्हणालात की शिबिरं असतात,
दिवसभराचे असतात, अशा ठिकाणी बसणं, RSSच्या बैठका, भाजपची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे त्यांचा नेता ते बनवून घेतात त्यांच्या पद्धतीने. कसं करता? आपण जेव्हा कुठेही कोणाला ऐकायला जातो किंवा कुठले, आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे असं काही नाही. आपण लहानपणापासून वर्गात बसतो, वेगळे वेगळे विषय, गणित, जिओग्राफी, हिस्ट्री, होय, होय. हिंदी. मला हिंदी आवडतं तर माझं कल हिंदीकडे आहे. आपण 10वी नंतर विषय बदलतो. 10वीपर्यंत सगळे विषय कंपल्सरी आहे, पण त्याच्यानंतर मी ठरवतो मला सायन्सच घ्यायचं आहे. म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो. जिओग्राफी घ्यायचा की हिस्ट्री घ्यायचा. तर आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेतो. कोणी कोणाला बंधन करू शकत नाही की हे तुम्हाला करावंच लागेल. समोरचा व्यक्ती जर आपल्याला सांगतोय की हे केलं गेलं पाहिजे आणि आपल्याला जर ते वाटतंय की हे योग्य आहे तर मी करतो. मला वाटतं योग्य नाही तर मी नाही करत. त्याचे परिणाम पण मी भोगलेत आणि मी ते शेवटपर्यंत भोगायला तयार आहे. पण मी माझ्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज करून राजकारण करू शकत नाही आणि करणारही नाही. तुमचे सोशल मीडियावरती फोटो बघितले की विथ फॅमिली तुम्ही PM मोदींना भेटलात आणि असं एक छान बॉन्डिंग दिसून आलं, म्हणजे बियॉन्ड पॉलिटिक्स. कसं आहेत म्हणजे मोदीजी प्रत्यक्ष? PM साहेबांचा विषय एकदम सोपा आहे. त्यांना फक्त डेव्हलपमेंट कळतं. आम्ही 3दा प्रसंग आला मला भेटायचा. 3 वेळेस मी भेटलोय. एकदा परिवार बरोबर होता. त्यांना सातत्याने हे वाटायचं की नवं आपण काय करू शकतो देशासाठी. इन्फ्लेशनचा मुद्द्यावर अशी चर्चा झाली होती. तर त्याने मला सांगितलं की इन्फ्लेशन आहे हे काय आजचं नाही आहे. इन्फ्लेशन हे भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनमध्ये सातत्याने अनेक प्रधानमंत्री येऊन गेले नाही. पण आपण इन्फ्लेशन स्टॅग्नेंट ठेवण्यामध्ये यशस्वी राहून आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट देखील करण्यामध्ये यशस्वी झालो. हे बऱ्याच लोकांना हे लक्षात येणार नाही की अगोदरची गव्हर्नमेंट्स, मोदी साहेबांच्या अगोदरची, इन्फ्लेशन कंट्रोल करण्यामध्येच वेळ जायचा. आज आपण इन्फ्लेशन आहे मी नाकारत नाही, पण कंट्रोलमध्ये ठेवून आपण रोड्स, वंदे भारत, एअरपोर्ट किती झालेत, मेडिकल कॉलेजेस, रस्ते, मे अनबिलिव्हेबल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट आहे, तिचं रिटर्न आपल्याला मिळायला कदाचित थोडा कालावधी जाईल आणि मग इंडिया थोडा या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर येईल. पण नुसतं इन्फ्लेशन कंट्रोल करायच्या मागे लागलो ना जर आपण, तर ते तर कंट्रोल होणार नाहीच नाही आणि इकडे डेव्हलपमेंट होणार नाही. तर दॅट वॉज अ व्हेरी बिग स्टेटमेंट जे मला त्यांचं पटलं की या दृष्टिकोनातून हा माणूस विचार करतो आणि त्यांच्यासारखं विजन देशासाठी. जेव्हा वडिलांना गृहनिर्माण मंत्री, आम्ही भाजपमध्ये आलो, गृहनिर्माण मंत्रीपद मिळालं होतं 6 महिन्यासाठी, आम्ही गेलो त्यांना भेटायला, आभार मानायला. ते म्हटले यार विखे पाटीलजी हे ओळखत होते आधी हां, म्हणजे? आजोबांचे फार ओळखीचे होते. ओके. तेव्हाच हो, तेव्हाच ऍक्च्युअली संबंध आहे. तेव्हाच म्हणून तर ते पुस्तकाच्या अनावरणासाठी स्वतः कोविडच्या काळ होता म्हणून त्यांनी ऑनलाईन त्यांचं आत्मचरित्र अनावरण केलं. तुम्ही प्राईम मिनिस्टर कधी व्यक्तिगत कार्यक्रम करत नाहीत, पण आपल्या कार्यक्रमामध्ये व्यक्तिगत कार्यक्रम म्हणून त्यांना खासदार साहेबांच्या प्रति प्रत्येक फार एक जिव्हाळा होता, त्यांचे एक संबंधही राहिले त्या काळात. तर ते म्हटले यार पाटीलजी एक बताइए की जो हम प्रधानमंत्री आवास योजना कर रहे हैं, आप हाउसिंग मिनिस्टर हैं, हम ऐसी कोई टेक्नॉलॉजी लाए की 1 महीने में घर बना के दे सकें. त्यांनी अनेक उदाहरणं दिली वेगळ्या वेगळ्या देशांची की याच्यावर कोणी काम केलं पाहिजे. मी प्रधानमंत्री आवास योजना राबवतो, तुम्ही घर करतात, या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला 6 महिने, वर्ष जातं. महिन्याभरात त्याचा आनंद निघून जातो तो बरोबर घर मिळण्याचा. तर आपण काही टेक्नॉलॉजी आणू शकतो का ज्याने की आपण अतिशय कमी कालावधीमध्ये घराचे बांधकाम पूर्ण करू शकू. या लेवलपर्यंत विचार करणं, त्याला म्हणतो की असा माणूस नाही जो आज देशाचा विचार या स्तरापर्यंत करतो. ठीक आहे, बाकी आरोप प्रत्यारोप होणं, जे आरोप करतात त्यांनी काही दिवे लावले त्यांनी सांगावं, जे आज आरोप करू राहिले ते त्यांनी काय काय केले. तर प्रत्येक माणूस कोणी परफेक्ट नसतो, थोड्याफार उणिवा प्रत्येकामध्ये असतात, पण ते नेग्लिजिबल आहेत की त्या गोष्टी विचारसुद्धा केल्या जाऊ शकत नाहीत की पॉझिटिव्ह साईड इतक्या आहेत की निगेटिव्ह साईड दिसूच शकत नाही त्या व्यक्तीची. आणि त्या व्यक्तीचा विचार मी फार जवळून पाहिला असल्यामुळं जे लोक भेटतात त्यांना लवकर कळतं की काय आहे त्यांच्या मनामध्ये. वी गेट अ पॉइंट टू. अमित शहा कसे? अमित शहा अमित शहा साहेब आता सहकार मंत्री पण टू द पॉइंट, टू द पॉइंट. पाहू, करू, हे करायचंय, हे झालं पाहिजे, हे होणार. आर्टिकल 370 हटवायचंय,
त्यांनी आम्हाला एक उदाहरण दिलं, ते मी काय फार विस्तृत सांगणार नाही. मीटिंगमध्ये जेव्हा आर्टिकल 370 हटवण्याचा विषय आला तेव्हा असं तसं सगळे आपलं आपलं सांगत होय होते. होय. ते म्हटलं की मीटिंग यासाठी नाही आहे की आपल्याला करायचं काय आहे, मीटिंग यासाठी आहे की आपल्याला हे करायचंय आणि ते करा. अशा लेवलला थॉट प्रोसेस जाऊन एवढे वर्ष कारखानदारीमध्ये सहकारी कारखाना संपत चालला आणि खाजगी कारखाने वाढत चालले. कारखान्यांना कोणी कर्ज देत नव्हतं. आमच्यासारखे सहकारी कारखाने वर्षानुवर्ष कर्जाखाली दबून त्याचा विकास होत नाही, त्याचा डेव्हलपमेंट होत नव्हतं. कोण पैसे देणार, बॅलन्स शीट मायनसमध्ये. अमित शाह साहेब मंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या सहकारी कारखानदारीला 4,600 कोटी रुपयाचं आत्तापर्यंत कर्ज वाटप झालं. माझ्या कारखान्याला 300 कोटी मिळाले. मी आज नूतनीकरण करू शकतो. आम्हाला आश्वासनं नाही मिळाली. ये करके देता हूँ, ये होगा, इसको मार्ग निकाल के करेंगे. एंड ऑफ द स्टोरी. इट डझंट टेक टाइम. हे बाकीचं थापड पसारा त्यांच्याकडे चालत नाही. त्यांना जे लोक आवडतात ते आवडतात, त्यांना जे लोक नाही आवडत ते नाही आवडत. बर. आणि मी तुम्हाला सांगतो की आदरणीय प्रधानमंत्र्यांचं वक्तृत्व तर मोठं आहेच, म्हणजे फेमस आहे त्यांचं भाषण. पण लोकसभेमध्ये मी आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये अमित शाह साहेब ज्या पद्धतीने बिल मांडतात, भाषण नाही म्हणत सभेचं, बिल मांडतात, अनबिटेबल. मी कुठं जरी असलो, इकडे तिकडे चहा घेत जेवत, मी सगळं सोडून पार्लमेंटमध्ये पळत यायचो. कोणचे बिल पहा तुम्ही, 370 पहा. त्यांची मांडणी जी आहे बिलाची, जे बिल त्यांच्या गृह विभागाचं असतं किंवा सहकार्यता मंत्रालयाचं असतं, त्याला तोड नाही. पूर्ण लोकसभेमध्ये एकही असा मंत्री नाही जो त्या पद्धतीने बिल मांडू शकतो. कन्व्हिन्सिंग. आणि समोरचे तर फार काय उठले रे उठले, काय त्यांचे फार सगळे दाखले देत देत ज्या पद्धतीने जो आनंद असतो ना समोरच्या माणसाला, त्या मग हे पब्लिक म्हणतो ते बिचारे बिल मांडून निघून जायचे की समोर तुम्ही बोट लावलं तर तुमचे पण कपडे काढणार. पण ते त्याला स्टाईल आहे, फिनेस आहे. विरोधकाला त्यांची जागा दाखवून बिल मांडण्याचा फिनेस जो आहे, अनबिटेबल. अनबिटेबल. आणि ही इज अ नो नॉनसेन्स मॅन. त्यांना माहिती त्यांना काय करायचं आहे. इतकी क्लॅरिटी थॉट प्रोसेसमध्ये मी फार कमी लोकांमध्ये पाहतो. एकदम क्लिअर आहे. ही नोज व्हॉट इज टू बी डन. आणि ज्याला म्हणतो ना की राजकारणामध्ये राजकारण हे राजकारण असतं. त्याच्यामुळे तुम्ही बाकीचे इमोशनल गोष्टी आणायच्या नाहीत. जे गोष्ट करणं गरजेची आहे ती केली गेली पाहिजे. त्याचे परिणाम चांगले होतात, वाईटही होतात. पण ती गोष्ट जर योग्य असेल तर कालांतराने लोकांना कळतं की ती योग्यच आहे. त्या विचारधारामध्ये काम करणारे ते व्यक्तिमत्व आहेत. आपण मगाशी भाजपबद्दल बोलत होतो, भाजपच्या फिलॉसॉफीबद्दल बोलत होतो. पण आपण एकीकडे म्हणतो की विकासही करायचा आहे, पण ही जी काही फिलॉसॉफी आहे, म्हणजे थोडंसं धार्मिक त्यांची भूमिका आहे, तुम्हाला असं वाटतं विकास यामुळे कुठेतरी लांब जाऊ शकतो? आपल्या आपल्या कार्यपद्धती आहेत. एकाच पक्षामध्ये दोन वेगळे लोक आहेत. आपल्या पक्षामध्ये नितेश राणे साहेब पण आहेत, आपल्या पक्षामध्ये सुजय विखे पण आहेत. दोघांचे भाषणं वेगळे आहेत, दोघांचं वक्तृत्व वेगळे, दोघांचे मुद्दे वेगळे आहेत. पण आहोत आम्ही एकाच पक्षात. दोघांचा नेता एकच, आणि तो नेता दोघांना एक समान न्याय देतो. सुजय विखेला काय वाटतं, याला काय वाटतं, यापेक्षा नेतृत्व किती सक्षम आहे. आणि म्हणून फडणवीस साहेबांना पूर्ण 100% मार्क्स की ते प्रत्येक माणसाचं कौशल्य आणि त्यांच्याकडून काय करून घेतलं जाऊ शकतं हे ओळखून त्याला काम देतात. ज्याला जे काम दिलं गेलंय, मला जे काम दिलं, मला संघटना बांधण्यासाठी दिलंय, मला जे काम दिलंय भविष्य कालावधीमध्ये संघटनेमध्ये कदाचित एक काम मिळेल संघटना. तर प्रत्येक पक्षामध्ये वेगळे वेगळे विचाराचे लोक आहेत. कोणताही पक्ष एका धोरणाने चालत नाही. तुम्ही जर म्हणत असाल की भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी मुद्दा पुढे करतो, तर असं नाही आहे. त्याच्या हिंदुत्ववादी विचारांना प्रचारित किंवा प्रचार पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे विशिष्ट लोक आहेत. त्यांच्या विकासाचा एजेंडा घेऊन जायला त्यांच्याकडे विशिष्ट लोक आहेत. आता मूळ जो हॉस्पिटल चालक असेल त्याला माहिती आहे की पोटाचा आजार असल्यावर गुडघ्याच्या डॉक्टरकडे पाठवत नाही आपण. याला पोटाचा आजार, याला पोटाच्या डॉक्टरकडे पाठवा. याला गुडघ्याचा आजार, याला गुडघ्याकडे पाठवा. याचा मेंदू ठीक नाही झाला, याला मेंदूच्या डॉक्टरकडे पाठवा. हे जमलं पाहिजे. आणि ते फडणवीस साहेबांना जमत असल्यामुळे माझ्याकडे तोच एजेंडा येतो जो माझ्या कार्यपद्धतीला सूट होतो. त्यामुळं मी दुसऱ्या एजेंड्याकडे कधी मला जबाबदारी आली नाही. आज माझा मित्र संग्राम राष्ट्रवादी जरी असला तरी कदाचित त्याला त्या
हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन तो त्याच्या पद्धतीने त्याचं हिंदुत्व तो समाजापुढं आणतोय. तो त्याचा विचार आहे, त्याला कदाचित ते पटतं आणि त्याला तसं पाठबळ पण मिळतं. माझा विचार विकासात्मक कामात दृष्टिकोन होते, मला ती जबाबदारी दिली. मला आजपर्यंत कधी फडणवीस साहेबांनी एखादी गोष्ट करायला लावली जी माझ्या मताला पटत नसेल, किंवा जे काम माननीय नितेश राणे साहेबांकडे आहे पक्षांतर्गत, जे काम संग्राम जगताप करतायत पक्ष महायुतीमध्ये, ते काम मला आजपर्यंत कधी कोणाचा फोन आला नाही, हे तुम्हाला देखील करायचं. असू जे काय झालं या योजनेचं, तर इट इज हाऊ अ लीडर ग्रूम. सेनापती सैन्य कसं ठेवतो, हा आमचा भारतीय जनता पार्टीचा फार मोठा एक वेगळा विचार आहे, जो फार कमी लोकांना कळतो. त्यामुळे मी एका पक्षामध्ये असणं म्हणजे पक्ष आम्हाला त्या गोष्टी करायला लावतोच असं काही नाही. पक्षाला सुजय विखेला काय केलं गेलं पाहिजे, सुजय विखेचा उपयोगिता समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सुजय विखेला जर नितेश राणे व्हायला सांगितलं तर सुजय विखे नितेश राणे होऊ शकणार नाही, आणि नितेश राणे साहेबांना सुजय विखे होऊ सांगितलं तर ते पण सुजय विखे होऊ शकत नाही. पण ॲज अ सेट, फडणवीस साहेब हे सगळ्या वेगळे वेगळे कोपरे त्यांनी बनवलेत आणि ते वेगळ्या वेगळ्या कोपऱ्यांमध्ये बरोबर जबाबदाऱ्या वाटून देतात, आणि म्हणून सगळं ऑल इज वेल चालू आहे. आमचं कोणालाही काही नाराजी नाही, आणि फडणवीस साहेब जे म्हणतील ते मी करणार. सोपा हिशोब आमचा. बाकी ऑल सेड अँड डन, या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि ते स्वीकारून पुढे जावं लागतं. कोणाला फॉलो करता, म्हणजे काही वाचता, काही कुठली मी विचारधारा? कधी कोणाचं आत्मचरित्र वाचलं नाही, मी कुठलंही पुस्तक वाचलं नाही. मी माझ्या मूळ शिक्षणाला 12 वर्ष गेले, 12वी नंतर होय, होय. MCS ला जायला. इतके पुस्तकं झाले की परत पुस्तकं वाचायची इच्छाच राहिली नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे मी दैवी चमत्कार झाल्यासारखं मला वाटतं कधी कधी, की माझं जेव्हा शिक्षण संपलं, मला मराठी बोलता येत नव्हतं एवढं चांगलं. हो, मला मराठी आजही थोडं वाचायला अडचण आहे. मी हिंदी मीडियममध्ये शिकल्यामुळे लहानपणापासून आजही मराठी वाचायला मला अडचण आहे. तुम्ही माझा कधी तुम्ही कार्यक्रम आलात भाषण पाहायला, तर मी जे कागदावर पाहून भाषण करतो, जे पॉईंट्स मी लिहितो, मी इंग्लिशमध्ये लिहितो. ओके. आणि डिलिव्हरी माझी ही मराठीत आहे. त्यामुळे शेजारचे जे पाहत राहतात काय लिहितात दादा, एक तर डॉक्टरची हँडरायटिंग आहे, माझं इंग्लिश पटपट ते पाहायला कळत नाही. तर असा व्यक्ती जो हिंदी मीडियममध्ये शिकला, जो आयुष्यभर इंग्लिश मीडियममध्येच डॉक्टर म्हणून मी गेलो, कसं काय मला हे जमलं, वक्तृत्व किंबहुना भाषण करता येतं, हे मला माहीत नाही कशामुळं झालं. असं काही ठरवलं होतं का म्हणजे राजकारणात? अजिबात नाही. मला आजही इच्छा नाही आहे, मी तुम्हाला आज अनेक वेळेस सांगतो. काय सांगता? तेव्हा नाही, मला असं वाटतं की आवड पाहिजे एखादी गोष्ट करण्यासाठी. मला ती आवड नाही आहे. मग का आलात? मग पाहणार कोण? मी नाही तर कोण? हा प्रश्नचिन्ह फार मोठा असतो. जे लोक आमच्या परिवारावर अवलंबून आहेत त्यांना मी कोणाकडे जायला सांगतो, हा पण प्रश्न माझ्या मनात आहे. आणि त्यामुळं कोणाला तरी आधार देणं आवश्यक आहे. ती जबाबदारी नैसर्गिकरित्या माझ्यावर आली, कारण की माझ्या आईवडिलांनाही कधी वाटलं नव्हतं मी राजकारणात यावं, म्हणून मला बाहेर शिकायला पाठवलं. मी इंदोरला शिकलो, Right. मध्य प्रदेशमध्ये 12वीपर्यंत बोर्डिंगला राहिलो. MBBS माझं बेळगावला कर्नाटकमध्ये झालं. आयुष्याचे मी निम्म आयुष्य माझं मी बाहेर घातलेलं आहे महाराष्ट्राचं. अशा परिस्थितीमध्ये देखील मला परत यावं लागतं. आणि येण्याचं माझं कारण सगळ्यात मोठं की माझे वडील जेव्हा 2009ची विधानसभा होती आणि निसटता विजय होता, मी मान्य करतो की 8-9 हजार मतावर आम्ही निवडून आलो. पहिलं तर राऊंडमध्ये 10,000 मतांनी पाठीमागं होतो. आणि मग मी हा विचार केला की यार काहीतरी गडबड आहे बॉस याच्यामध्ये, सम फॉल्ट इन द सिस्टम, की आपण एवढं चांगलं काम करून माझ्यामध्ये तरी अनेक दोष सापडतील, पण माझ्या वडिलांमध्ये 0 दोष आहे. म्हणजे यार असा माणूस लोकांनी एवढा मागं आणला, कारण काय? मग मी खोलावर जायला लागलो आणि मी वडिलांसाठीच काम करत होतो. ऑफिस पाहायचो, मला आवडतं लोकांना भेटायला, मला नाही आवडत अधिवेशनाला जायला, मला नाही आवडत एखाद्या पदावर घेऊन गाडी घेऊन करणं. मला या असं लोकांमध्ये बसलो, गप्पा मारल्या, काम केलं. माझं सकाळपासून 3 मोठे पाणी योजनेचे प्रकल्पांचं प्रेझेंटेशन मी घेतलं. माझ्या शिक्षणामुळे मला ते कळतं की कसं आयडिया इम्प्लिमेंट केली पाहिजे. तर आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये वडिलांचं काम करावं एवढाच आपला मानस होता. ओके. म्हणून ना कधी झेडपी लढवली, ना कुठली निवडणूक लढवली, कधीच नाही. एक्झॅक्टली. काय आता लोकसभेमध्ये काय झालं, मी सुरुवातीला विचार केला की कॅम्प घेऊन लोकांचा रिस्पॉन्स पाहू. तेव्हा दिलीप गांधी साहेब होते, स्वर्गीय गांधी साहेब होते.
थोडीशी अनेक वर्ष त्यांचे झाल्यामुळे थोडी अँटी इन्कम्बन्सी येतेच, ती नाही म्हटलं तरी. आपण म्हटलो तिथं कोणी दुसरं इच्छुक पण नव्हतं. आय विल जस्ट गो अँड सी. हळूहळू रिस्पॉन्स त्याच्यात मिळत गेला आणि मग जेव्हा सर्वे झाले त्या कालावधीमध्ये सुरुवातीला, तेव्हा सगळे पक्ष सर्वेमध्ये माझंच नाव होतं. तर मग मला असं वाटलं की संधी मिळते तर वाय नॉट टेक इट. मिळाली, जनतेने साथ दिली आणि 5 वर्ष त्याचं उपयोगिता अतिशय उत्कृष्ट झाली. 2 वर्ष कोविडमध्ये दुर्दैवाने आमचे गेले, पण 3 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. पण आज पराभूत झाल्यावर देखील मी जर परत उभं आहे याचं एकमेव कारण की माझ्यामध्ये महत्त्वाकांक्षा नाही. काही यंग खासदारांचा वगैरे ग्रुप होता का, म्हणजे भेटायचे का? प्रचंड आमचा फार चांगला मोठा ग्रुप होता. आणि श्रीकांत होता, धैर्यशील, माझा फार जवळचा मित्र, माझ्या घराच्या खाली, माने आजही माझ्या खाली राहायचा. त्याच्यानंतर हिना गावित खासदार होत्या, डॉक्टर प्रीतम मुंडे होत्या, रक्षा खडसे होत्या. फिरायला वगैरे असं म्हणजे काही जेवण, डिनर्स फिरायला कोण जात आहे? डिनर्स फक्त, मॅक्सिमम डिनर्स, लंचेस. त्याच्यामध्ये आम्हीच नाही पण बाकीचे खासदार पण, खास करून विंटर्समध्ये आज एका खासदाराचा डिनर आहे, एकाने त्याच्या घरी बोलवलं तर आम्ही जायचो. तर इव्हनिंगला मोस्ट प्रॉब्ली डिनर्स आमचे असायचे, फॅमिली गेट टुगेदर्स. कधी कधी आम्ही परिवार म्हणून, मी आणि धैर्यशील आम्ही परदेशात गेलो, त्याची मिसेस, त्याची मुलगी आहे, माझी मुलगी सेम वयाची आहे त्याच्याबरोबर, तर आम्ही परदेशात पण दोघं गेलो. तर इट वॉज व्हेरी नाईस टाईम. एक फार चांगला टाईम आहे दिल्लीचा. आठवणी आयुष्यभर राहतील आणि त्याचा उपयोग दिल्लीमध्ये राहण्याचा मला फार फायदा हा झाला की तिथं सगळं लिटरेचर इंग्लिशमध्ये. हो. मला महाराष्ट्रामध्ये JR वाचायला बरीचशी अडचण होते. म्हणजे माझं ते शिक्षण त्या मीडियममध्ये नसल्यामुळे मला मराठी जसं म्हटलं वाचायला थोडी अडचण आहे, पण इंग्लिश नोटिफिकेशन ठाटा वाचतो. तर तो एक फायदा मला झाला दिल्लीत. पण आता म्हणजे बरेचशा गोष्टी आम्ही, आता मी जेव्हा एखादा प्रकल्प पाहतो तर मी आमच्या लोकांना म्हणतो प्लीज ट्रान्सलेट करा. थोडंसं काय 10 पानं नाही वाचू शकत मी, एखादं पान मी वाचू शकतो, पण 10 पानं वाचायला फार होऊन जातं एखाद्या विषयामध्ये, कारण की ते कॅलिग्राफीची सवय नाही आहे असेसमेंटला, ब्रेनला. तर त्यामुळे थोडा त्रास होतो. पण दिल्ली वॉज फन. फ्रेंडशिप आजही कायम आहे आमची. श्रीकांतशी तर मी जर आढळलं एकदा बोलतोच. धैर्यशील तर परवाच आम्ही मुंबईला दुपारी जेवायला बरोबर होतो. ते होते, त्याची मिसेस वेदांतिका होती. रक्षाकडचे मंत्री झालेत त्यामुळे आता त्यांना वेळ नाही. आणि त्या पदावर पोहोचल्यानंतर मित्र किंवा काही लक्षात ठेवणं हे अपेक्षितही नाही, पण वी हॅपी. आम्हाला आनंद आहे की त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. काय फार अपेक्षा नसते की त्यांनी लक्षात ठेवावं किंवा फोन लावून. यू शुड अंडरस्टँड दिस की शी इज बिझी. आणि मग आता बाकीच्या सगळे माझीच आहोत रांगेले, त्यामुळे आम्ही दानवे साहेबांनी म्हणते माझी तर गेट टुगेदर तरी ठेवा साहेबांनी. आता प्लॅन करतोय माझ्या घरीच. या अधिवेशनामध्ये सगळे माझी खासदार वेळ आम्ही झालोय माझी परिस्थितीमुळे. आम्ही सगळ्यांना जेवायला माझ्या घरी बोलवतो आपण टप्पवरती. पण सिनियर 2 या एज ग्रुपमध्ये आम्ही प्रचंड एन्जॉय केलं आणि एक घरगुती वातावरण होतं. दानवे साहेब मुलासारखं आम्हाला वागवायचे, जीव घालायचे. वेगळी मजा असते दिल्लीत. तो ग्रुप जो तयार होतो भारतीय जनता पार्टी याचा, खरंच सगळ्या खासदारांचं फार चांगलं होतं. क्लिअर. मला वाटतं मी जसं शेवटी क्लिअर म्हटले तसे सुजय विखे पाटलांचे विचार तेवढेच क्लिअर आहे. मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. सरकारनं मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.